का म्हणून पाडताय हो? क्यों पाड़ रहे हो? ये क्यों क्या म्हणते तो? क्यों निकाल रहे हो? तुमको ऑर्डर दिया है क्या? हाँ? निकालने की ऑर्डर दी क्या? निकालने की ऑर्डर दी. ये है सरकार. हे आहे आपलं सरकार. हा रस्ता जर बघितला, याचं उत्तर कोण देणार? याचा पाठपुरावा कोण करणार? आता चालली माघारी काम घेऊन. हा? मला सांगा, हे काम होणार होणार असं वाटलं होतं का तुम्हाला? कधी उभारलं होतं सांगा हे? किती दिवस झालं? 2 महिने झाले. हे 2 महिने झालं हे उभारलं होतं अँगल वगैरे. आणि हे कामाचं हे सिमेंटचं बांधकाम कधी केलंय? त्याला 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष. आणि रोड खोदलाय कधी? त्याला 8-9 वर्ष झाली. तुम्हाला माहित आहे म्हणजे तुम्ही बघताय सगळं. हां. बरं असू द्या, असू द्या, त्यांना वाद घालू नका. ते गरीब माणसं आहेत, ते आपले बिचारे काम करायला आले, त्यांना पैसे असं चालू द्या. चलो चलो चलो. ह्यांना भांडून फायदा नाही हो, भांडणारे वर आहे ते. गिराओ गिराओ गिराओ, तुम गिराओ. तुम्हारे को ऑर्डर दिया है सरकार ने ये काम बंद पाड़ने के लिए, और तुम ये काम बंद पाड़ रहे हो. तुम्हारा मालिक जो बोलेगा वो तुम करेगा. मालिक कौन है? उधर है का मालिक? चलो या मालकाला जाब विचारू, नेमकं कारण काय, हे काम का होत नाही, इथं पैसे येत नाहीत का, या ठिकाणी निधी येत नाही का? आमच्या मानदेशात अभिमानानं आम्ही नाव घेतो, नामदार जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत. आणि इथं एवढे ॲक्सिडेंट होण्याचं कारण काय? चला मग, इथं एवढ्या आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतोय कॉन्ट्रॅक्टरवरती, तरी सुद्धा काम होत नाही. ही या कामगारांची वसाहत आहे. कामगार हे बिचारे काम करतात, परंतु ह्यांचा जो बॉस आहे, कॉन्ट्रॅक्टर करून घेणारा, आणि त्यांना सुद्धा ऑर्डर देणारे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांना कोण विचारणार? ते उत्तर देणार का? त्यांच्यावरती गुन्हा दाखल देखील झालेला आहे. तरी अशी परिस्थिती. ओ मालिक कौन है? किधर है ना? नंबर है क्या? नंबर नहीं है. ऐसा कैसा? हम पत्रकार है, नंबर दे दो ना. दे दो ना, तुम्हारे पास नंबर होता है. कितने दिन से रह रहे हो इधर? हाँ, कितने दिन से रह रहे हो? 2-3 महीने से. और तुम्हारा पगार मिला क्या? पगार तो मिल गया है. हाँ, लेकिन हमारा यहाँ का सुविधा नहीं मिली ना. 3 महिने या लोकांचं फुकाट गेलं. आलं लक्षात? या लोकांनी 3 महिने इथं काम केलं, त्या लोकांनी इथं काम केलं, त्याचा काहीच फायदा नाही. हे उभा केलं, लोकांना पगार मिळाला, आणि आता हे डबल पाडायला लागले. तर बघा, हा किती मोठा भ्रष्टाचार आहे बघा. बघू शकता, सातारा पंढरपूर लगत धुळदेव गावा शेजारी जो पूल आहे, या पुलाचं काम 8-9 वर्षापासून होत नाही. या ठिकाणी 15 ते 20 जण ॲक्सिडेंटमध्ये जीव गेला आहे त्यांचा. काही जण अपंग झालेत, म्हणजे गाडीवरून पडल्यानंतर हात कोणाचा मोडलाय, कोणाचा पाय मोडलाय, काही जण कायमचे अपंग झालेत. अशी परिस्थिती असताना सरकारकडे लक्ष देत नाही. 3-4 महिन्यापूर्वी या ठिकाणी मोठा ॲक्सिडेंट झाला होता, आणि ॲक्सिडेंटमध्ये 3 जण मेले होते. तर त्यानंतर नामदार जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री यांनी स्वतः लक्ष घालून हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या कॉन्ट्रॅक्टरला. कॉन्ट्रॅक्टरवर पत्रकारांनी दबाव आणला, इथल्या स्थानिकच्या पत्रकारांनी दबाव आणला सगळ्या मान तालुक्यातल्या, आणि पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल झाला आहे मनुष्यवधाचा, सदोष मनुष्यवधाचा. आणि त्यानंतर इथला रस्ता जो होता, जिथे खड्डे होते, ते मुजवण्याचं नुसतं दिखावापणा केला. आता डबल तिथं खड्डे पडायला सुरुवात झाली. आणि हे या पुलाचं काम आहे,
हे 3 महिन्यापासून हे अँगल उभा केले होते. सगळे साहित्य आणून पडलं या ठिकाणी. कामगार या ठिकाणी जवळजवळ 20-25 कामगार या ठिकाणी दररोज काम करतायत. आता मी कामगारांना विचारलं या पुढं अजून किती काम झालं होतं. तुम कहाँ से हो? बंगालचे कामगार आहेत. या मान तालुक्यातल्या दुर्दैवमध्ये गेल्या 3 महिन्यापासून राहत होते, काम करत होते बिचारे. पण सरकार म्हटलं हे सगळं पाडा आणि हे का जनतेला असंच अब्दू द्या, अजून ॲक्सिडेंट होऊ द्या. आता पाऊस नाही इकडे बघा, पाऊस नसल्यामुळं हे सगळं कोरडं पडलं आहे. मग या तर बघू शकता हे सगळं उभा केलं होतं, हे आता उद्ध्वस्त केलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. सरकार असं का करतंय, अधिकारी असे का करतायत, कॉन्ट्रॅक्टर असे का करतायत, पैसे नाहीत का त्यांच्याकडं. या तर बघा आता हे सगळं उभा केलेलं होतं, आता हे सगळं पाडलेलं आहे. तर अशी परिस्थिती आहे या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील म्हसवड येथील दुर्दैव येथे असलेल्या रस्त्याची. असे अनेक रस्ते आहेत जे अजून झालेले नाहीत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.